नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल डिश घेऊन आले, चीज कटलेट। त्याला लागणारे साहित्य बघूया। बॉईल केलेला बटाटा घेतला आहे, गाजर आहे, शिमला मिरची आहे। मी हे दोन्ही बारीक करून घेतले तसे। गाजर किसून घेतला आहे, चीज, मैदा आहे आणि वाटाणे मी बॉईल करून घेतले आहेत। चवीनुसार मीठ आहे आणि हे मसाले आहेत आणि आलं लसणाची पेस्ट केली आहे आणि हिरवी मिरची मी गोल अशी बारीक कापून घेतली आहे। आता ब्रेड आपल्याला कडक करून घ्यायचे तसे गरम, तर मी इथे तवा तापवायला ठेवलाय। आपण आता ब्रेड गरम करून घेऊया। हा कोटिंगसाठी आहे। आपल्याला कटलेटच्या वर कोटिंग करायचे, त्यासाठी मी ते ब्रेड आधी गरम करून घेते, असं क्रंची व्हायला। एक साइड मस्तपैकी शेकून घेतली मी। मीडियम गॅसमध्ये मी गरम करून घेतलाय। आता आपण ब्रेड बारीक करून घेऊया मिक्सरमध्ये। ब्रेड आधी मी थंड व्हायला दिले, मग नंतर मी बारीक करून घेते। मी बघू शकता मी ब्रेड बारीक केले आहेत। अशा प्रकारे आपल्याला बारीक करून घ्यायचे। आता नेक्स्ट स्टेप, जे मी बटाटे बॉईल करून घेतले होते ते एका बाउल मध्ये घेते। गाजर घेतलाय, गाजर मी ते किसून घेतलाय बारीक। अशाच प्रकारे आपल्याला गाजर किसून घ्यायचं आहे। आणि शिमला मिरची घेतली आहे, तुम्ही बघू शकता मी शिमला मिरची कशा प्रकारे कापून घेतली आहे। हे मटर मी बॉईल करून घेतले होते। तुम्हाला अजून कोणती भाजी यात ऍड करायची तुम्ही करू शकता। आणि मी मिक्स करून घेते पूर्ण। आता मी मिक्स करून घेतलंय, त्याच्यामध्ये मी आता बारीक चिरलेली मिरची टाकते आणि आलं लसणाची पेस्ट केली होती ती टाकते। इथे 1 चम्मच मी आलं लसणाची पेस्ट यूज केली आहे आणि 2 मिरच्या घेतल्यात हिरव्या आणि अर्धा चम्मच धने पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि अर्धा चम्मच लाल तिखट। बस आपल्याला 3च मसाले ऍड करायचे आणि चवीनुसार मीठ। हे मी सगळं मिक्स करून घेते, छानपैकी एकजीव करून घेते। जर तुम्हाला अजून यात भाज्या ऍड करायच्या असतील तुम्ही ऍड करू शकता। सगळं एकजीव करून घ्यायचंय। शक्यतो मटर आणि बटाटा, गाजर आणि शिमला मिरची छानपैकी असं मॅश करून घ्यायचंय, असं हाताने। जेवढं होऊ शकतं तेवढं तुम्ही असं हाताने छानपैकी त्याला मॅश करा। आता मी इथे एक गोळा घेतलाय, आता त्याला शेप देते आणि त्यामध्ये मी आता चीज ऍड करते। हार्ट शेप या असं राऊंड, तुम्हाला जो शेप आवडत असेल तुम्ही तो देऊ शकता। साचेही भेटतात त्याचे। हलक्या हलक्या हाताने आपल्याला कटलेटला शेप द्यायचा आहे, नाहीतर ते तुटू शकतात। जास्त प्रेस नाही करायचंय त्याला। तुम्हाला एक मी आता असं रेडी करून दाखवलं आहे कशा प्रकारे करतात। आता मी या प्रकारे सगळे कटलेटला शेप दिला आहे आणि सगळ्यामध्ये मी चीज ऍड केलंय।
मी ते 4 ते 3 बटाटे असे यूज केले होते, बॉईल केलेले. त्याचे एवढे कटलेट तयार झाले आणि त्यामध्ये आपले भाज्याही ॲड होते. आता मी इथे एक बाउल घेतला आहे. त्या बाउलमध्ये मी अर्धी वाटी मैदा घेतला आहे आणि छोटा अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे. आता मी एक मिक्स करून घेते. आपल्याला पातळच ठेवायचं आहे. एक कोटिंगसाठी आपण यूज करतोय. जो आपण कटलेट तयार केला आहे त्याला आपल्याला ह्याच्यामध्ये डिप करायचं आहे आणि मग जो आपण ब्रेड बारीक करून घेतला होता परत त्याची कोटिंग लावायची वरती. अशाच प्रकारे सगळं कटलेट आपल्याला करून घ्यायचे. आणि मैद्याचा पाणी असा पातळच पाहिजे, पण जो आपण कटलेट केला आहे तो जास्त असा वेळ भिजत नाही ठेवायचं. नॉर्मली असं डिप करून लगेच जो आपण ब्रेड बारीक करून घेतला आहे त्याची कोटिंग लावून आपण लगेच फ्राय करायचा. नाही तर पाणी मुरल्यानंतर तो नरम पडेल. अशाच प्रकारे मी सगळं कटलेट करून घेतले. डीप फ्राय करायला आपले कटलेट रेडी आहेत. त्यासाठी मी साईडला तेल तापवायला ठेवला होता. आता आपण याला डीप फ्राय करून घेऊया आणि मीडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे. नॉर्मली 1 मिनिट फक्त असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला असं वाटेल याचा कलर चेंज झाला आहे तर तुम्ही ते काढून घेऊ शकता. तर तुम्ही बघू शकता कटलेटचा कलर चेंज झाला आहे. मस्त क्रंची झालेत ते. अशाच प्रकारे मी आता बाकीचे कटलेट मी फ्राय करून घेते आणि तुम्हाला आता सर्व करून दाखवते. त्यासोबत मी मेयोनीज आणि टोमॅटो सॉस घेतला आहे. लहान पोरांची आवडती डिश. तुम्ही नक्की आपल्या मुलांना हे बनवून द्या, खूप आवडेल त्यांना. साधी आणि सोपी रेसिपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडत असती तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.